अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी बायपास मार्गावर एका धक्कादायक घटनेने खळबळ उडवून दिली आहे। भरदिवसा एका बार व्यावसायिकाला लुटण्यात आलं आहे। या घटनेत नेमकं काय घडलं पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये। अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्याला हादरवून टाकणारी एक घटना दुपारी 11:30 वाजता घडली आहे। गुरुकुंज मोझरी येथील बार व्यावसायिक गजानन शंकरराव पांडे नेहमीप्रमाणे आपल्या MH270442 या दुचाकीवरनं तिवसा मार्गे आपल्या बियर बार आणि वाईन शॉपीकडे जात होते। गुरुकुंज मोझरीपासून काही अंतरावर नव्यानेच तयार करण्यात आलेल्या बायपास वळण मार्गावर 3 अज्ञात लुटारूंनी त्यांच्या दुचाकीचा पाठलाग करत असताना त्यांना थांबवलं। या लुटारूंनी गजानन पांडे यांना चाकूचा धाक दाखवला आणि त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने जबरदस्तीने काढून घेतले। यामध्ये त्यांच्या गळ्यातील सुमारे 30 ग्रॅम वजनाचा सोन्याचा गोप, हातातील 10 ग्रॅम वजनाची अंगठी आणि 5 ग्रॅम वजनाचे लॉकेट होतं। एकूण 5 लाख रुपये किमतीचा ऐवज लुटून चोरटे घटनास्थळावरनं पसार झालेत। या घटनेमुळे घाबरलेल्या गजानन पांडे यांनी तत्काळ तिवसा पोलीस ठाणे गाठलं आणि अज्ञात आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली। तिवसा पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करत घटनास्थळी भेट दिली आहे। पोलीस सध्या चोहोबाजूंनी तपास करीत असून लुटारूंचा शोध सुरू आहे। भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। तर गुरुकुंज मोझरी बायपास मार्गावरील या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। भरदिवसा वर्दळीच्या मार्गावर अशा प्रकारे लुटमार झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करीत असून लुटारू लवकरच गजाआड होतील अशी आशा आहे। या आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज।